तिकडे रवी राणांच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकलाय। बडनेराच्या जागी शिवसेना उमेदवार देणार असल्याचं आनंदराव अडसूळ म्हणाले। तर आनंदराव अडसूळांना उपचाराची गरज आहे असा पलटवार माता रवी राणांनी केला। तिकडे बच्चू कडूंचा प्रहार पक्ष देखील बडनेरा मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आहे। बच्चू कडूंनी याचे संकेत दिले आहेत। तर बडनेरा मतदारसंघामध्ये आता त्यामुळे महायुतीमध्येच एक प्रकारे झुंपू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते, कारण बडनेरामध्ये आता बच्चू कडू ही उमेदवार देणार आहेत अशी ही माहिती पाहायला मिळते। रवी राणा काय करणार याच्याशी मला काही देणं घेणं नाही। मी पक्षाचा एक वरिष्ठ नेता आहे आणि माझा आग्रह राहील की बडनेरा आम्हाला हवा आहे, दिवसा आम्हाला हवा आहे आणि दर्यापूर आम्हाला हवा आहे, तेवढा अधिकार मला आहे। आज आनंदराव अडसूळ जे वक्तव्य करत आहे, मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। वयाप्रमाणे त्यांना आता आराम करण्याची गरज आहे। राज्यपाल बनवणे हे बनवणे अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी दाखवून दिलं आहे की मानसिक संतुलन बिघडलं आहे। त्यांना खऱ्या अर्थानं आता आराम करायची तर गरज आहेच, पण चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेणंसुद्धा जरुरी आहे। त्यासाठी जे काही खर्च लागेल तो मी करायला तयार आहे। तो त्यांचा युतीचा विषय आहे। आम्ही प्रहार आहे आणि प्रहार या बाबतीत काय बोलणार आहे? आम्ही तर पुऱ्या महाराष्ट्रावर दावा ठोकतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।